माझी बायको डॉक्टर होती. रोज रात्रीची तिला ड्युटी असायची. अचानक माझ्या बायकोजवळ खूप पैसा आला. बायकोचं ते गुपित जाणण्यासाठी एक दिवस मी तिच्या दवाखान्यात गेलो. दवाखान्यात बरीच लहान लहान बाळ होती आणि जेव्हा मी बायकोच्या केबिनमध्ये गेलो तेव्हा समोरचं ते दृश्य बघून माझ्यावर जाऊन आभाळच कोसळलं. कारण माझी बायको 4-4 डॉक्टरांसोबत. रात्रीच्या त्या वेळेला मी जे काही माझ्या डोळ्यांनी बघितलं त्यावर मला विश्वासच बसत नव्हता. माझ्या बायकोवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता. तिच्या प्रेमावर मी डोळे मिटून विश्वास ठेवत होतो. तिने माझ्या विश्वासावर असा वार केला होता की सगळं काही संपलं होतं. माझी बायको आजारी माणसांच्या उपचाराच्या नावावर रात्र दवाखान्यात घालवत होती. पण मला हे सगळं कधीच कळालं नाही की माझी बायको रात्रीची काय करते. मी तर समजत होतो की ती तिच्या कामाच्या बाबतीत प्रामाणिक आहे. पण खूप जास्त प्रेम आणि स्वतःपेक्षा जास्त विश्वास माणसाला बर्बाद करून ठेवतो, जे माझ्यासोबत पण झालं होतं. मी डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवला होता. मला तिच्यावर गर्व होता की ती मला कधीच धोका देणार नाही. माझ्या बायकोने मला कुठे तोंड दाखवायला लायकीचा ठेवला नव्हता. 4-4 पुरुषांसोबत रात्री ते जे काही करत होती ते एखाद्या साधारण स्त्रीसाठी करणं कधीच शक्य नव्हतं. पण माझी बायको बेशरम होती. रात्रीच्या सुनसान वेळी दवाखान्याच्या बंद खोलीत ती जे काही करत होती तिच्याविषयी मी असा कधीच विचार पण केला नव्हता की ती असं काही पण करू शकते. हे सगळं बघून मला माझ्या पायांवर उभं राहणं अवघड झालं होतं. मी अडखळत दवाखान्यातून बाहेर आलो. माझ्यात एवढी हिंमत पण नव्हती की मी माझ्या नालायक बायकोला जाऊन सांगेन की मी तुझं घाणेरडं रूप माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. ती रात्रीच दवाखान्यातील एका फोनवर लगेच पळत सुटायची आणि पेशंटच्या नावावर बेचैन होऊन जाणं आणि काही महिन्यातच करोडो रुपये जमा करणं. एक एक करून मला सगळ्या गोष्टींचा अर्थ समजायला लागला होता. मी दवाखान्याच्या बाहेर फुटपाथवर येऊन बसलो आणि माझ्या भूतकाळातल्या आठवणींचं एक एक पान उघडायला लागलो. माझ्या आणि आरतीच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. पण या 2 वर्षात मला माझ्या बायकोने कधीच गुड न्यूज ऐकवली नव्हती. पण याचं मला कधीच दुःख झालं नव्हतं. मला असं वाटत होतं की हे सगळं देवाच्या हातात आहे. जेव्हा कधी नशिबात लिहिलेलं असेल तेव्हा आम्हाला बाळ होईल. मी माझ्या बायकोवर, आरतीवर मनापासून प्रेम करत होतो. माझी बायको एक डॉक्टर होती आणि मला तिच्यावर गर्व होता. दिवस असो वा रात्र आरती तिच्या ड्युटीवरून कधीच मागे सरकत नव्हती. ती एका छोट्याशा दवाखान्यात काम करत होती. जेव्हा पण कधी तिला दवाखान्यातून फोन यायचा ती हातातली सगळी कामं सोडून तिची ड्युटी करायला दवाखान्यात जात होती. आमचं एकत्र कुटुंब आहे, पण मी आणि आरती वेगळ्या घरात राहतो. कारण हा निर्णय मला आरतीमुळेच घ्यायला लागला होता. लग्नानंतर तिचं मेडिकलचं शेवटचं वर्ष होतं आणि तिला रोज कॉलेजला जायला लागत होतं. या कारणामुळे एकत्र कुटुंबात राहणं जरा अवघड झालं होतं. आरतीच्या प्रोफेशनला बघून मी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता आणि मग मी एक नवीन घर घेतलं, म्हणजे ती तिचं शिक्षण पूर्ण करेल. मी स्वतः एक टीचर होतो आणि माझा स्वतःचा कोचिंग क्लास होता. माझं काम खूप छान चालू होतं आणि आमच्या घरची परिस्थिती पण खूप चांगली होती. पण जेव्हापासून आरती दवाखान्यात जायला लागली होती तेव्हापासून सगळं काही बदललं होतं. दवाखान्यात आरतीला खूप छान पॅकेज मिळालं होतं. हे सगळं तिच्या कष्टाचंच फळ होतं आणि ती तिच्या सगळ्या आवडीनिवडी तिच्या पैशातून भागवत होती. मी एवढं तर नक्कीच कमवत होतो की तिच्या गरजा पूर्ण करू शकेन, पण तिला तिच्याच पैशातून सगळं काही करायचं होतं. मी तिचा नवरा होतो, पण तिला माझ्याकडून कुठलाही सपोर्ट नको होता. तिचा हाच आत्मविश्वास लोकांना आवडला होता. माझे मित्र पण आरतीचं कौतुक करून थकत नव्हते. ते म्हणायचे, खरंच तुझं नशीब खूप चांगलं आहे. आम्ही तर आमच्या बायकांच्या मागण्या पूर्ण करता करता थकलो आहोत, पण तुला तर असला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्यांचं बोलणं अगदी बरोबर होतं, कारण आरतीने आजपर्यंत कुठल्याच गोष्टीसाठी फरमाईश केली नव्हती. पण काही दिवसानंतर आमच्या आयुष्यात एक असं वळण आलं की सगळं काही बदलून गेलं आणि मला समजलं की माणूस जसा दिसतो तसा खऱ्या आयुष्यात असेलच हे जरुरी नाही. मला त्याच वेळी एक भयानक हकीकत समजली. जेव्हा माझ्या छोट्या बहिणीचं लग्न ठरलेलं होतं, माझ्या बहिणीचं लग्न एका आठवड्यावर आलं होतं. सगळे रीतिरिवाज पार पाडत होते. माझ्या एकुलत्या एका बहिणीचं लग्न होतं, पण तिच्या लग्नात पण आरती तिच्या कामात एवढी व्यस्त झाली होती की ती एका दिवसाची पण सुट्टी घेत नव्हती.
मागच्या काही महिन्यांपासून तिची नाईट ड्युटी सुरू झाली होती. कधी कधी इमर्जन्सी असली तर ती दिवसा पण दवाखान्यात जात असायची. त्यामुळे माझी आई या गोष्टीची तक्रार करत असायची की ती या घरची धाकटी सून आहे आणि तिच्या एकुलत्या एका नंदेच्या कुठल्याही कार्यक्रमात ती हजर नव्हती. मी आईला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला की तिचं कामच असं आहे. जर ती दवाखान्यात नाही गेली तर एखादा पेशंट त्याचा जीव गमावून बसेल. माझं बोलणं ऐकून माझी आई रागात म्हणाली, तुझी बायको एकटीच त्या दवाखान्यात डॉक्टर नाही, अजून खूप डॉक्टर असतील. जर तिला पाहिजे असतं तर ती सुट्टी घेऊन तिच्या नंदेच्या लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमात हजर राहू शकते आणि या घरची सून होण्याची सगळी जबाबदारी पार पाडू शकेल. नातेवाईक पण बोलायला लागले आहेत की यांच्या धाकट्या सुनेला सासरचं काही देणं घेणंच नाही. आता मी शेवटी आईला काय समजावू शकत होतो? मी नाही आरतीला काही बोलू शकत होतो आणि नाही माझ्या आईला, कारण आरतीचं आणि माझं लव्ह मॅरेज झालं होतं आणि लग्नाच्या अगोदरच आरतीने मला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की काहीही झालं तरी मी माझं काम नाही सोडू शकत. आणि मी पण भावनेच्या भरात तिची अट मान्य केली होती. पण आता तिची ही अट मला खूप भारी पडायला लागली होती, कारण आईचा दबाव खूप वाढला होता. आईचं म्हणणं होतं की आरती तिच्या नंदेच्या रूपाच्या लग्नात हजर राहून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि बघायला जावं तर आईचं बोलणं पण बरोबर होतं, कारण आरतीच्या नसण्यामुळे लोकांचे टोमणे ऐकावे लागत होते. सगळ्यांना असंच वाटत होतं की आरतीचं आणि माझ्या आईंचं एकमेकांशी अजिबात पटत नाही, त्यामुळे ती लग्नाच्या कुठल्याच कार्यक्रमात उपस्थित नाही आहे. आता लग्नाला फक्त 2च दिवस उरले होते. आरती दवाखान्यातून घरी आली. मग मी तिला प्रेमाने समजवलं की दवाखान्यातून लग्नासाठी 2 दिवसांची सुट्टी घे, म्हणजे आईच्या तक्रारी दूर होतील. माझं बोलणं ऐकून आरतीला राग आला आणि रागातच तिने तिच्या हातातला मोबाईल जमिनीवर फेकून दिला आणि म्हणाली, मी डॉक्टर आहे, दवाखान्यात पेशंटला माझी गरज असते. तुम्हाला असं वाटतं का की या फालतू रीतिरिवाजांसाठी मी माझ्या पेशंटला सोडून द्यावं? आरतीचं बोलणं ऐकून मी गप्प झालो. ती एका गरीब घरातून आलेली होती आणि तिचे वडील कुठल्या तरी आजाराने ग्रस्त होते. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे ते या जगातून निघून गेले. त्यामुळे बहुतेक तिला पेशंटच्या भावनांची कदर होती. स्वतः कितीही आजारी असली तरी तिने कधीही सुट्टी घेतली नाही. एके रात्री ती तापाने भाजत होती, पण जसा दवाखान्यातून फोन आला तशी पटकन बिछाण्यातून उठली आणि दवाखान्यात जायला तयार व्हायला लागली. त्या रात्री मी तिला थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण तिने माझं काहीच ऐकलं नाही. शेवटी नाईलाजाने मी तिला दवाखान्याच्या गेटजवळ सोडून आलो. मग जर तिने एवढ्या आजारपणात पण सुट्टी घेतली नाही तर मग माझ्या बहिणीच्या लग्नासाठी कशी काय सुट्टी घेऊ शकत होती? मी आईच्या आणि बायकोच्या दोघींच्या मध्ये फसलो होतो. जर आईच्या दृष्टीने विचार केला तर ती तिच्या जागेवर बरोबर होती आणि बायकोच्या दृष्टीने बघितलं तर तिचं बोलणं पण चुकीचं नव्हतं. थोड्या वेळानंतर आरती फ्रेश होऊन माझ्याजवळ येऊन बसली. तिने मान खाली घातली होती. ती मला म्हणाली, हे बघा विजय, मला माहीत आहे तुमच्या एकुलत्या एका बहिणीचं लग्न आहे, पण एक गोष्ट तुम्हाला पण माझी समजायला पाहिजे की माझं काम माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी 1 दिवसांची सुट्टी पण घेणं खूप मुश्किल आहे. मी ज्या दवाखान्यात काम करते तो दवाखाना खूप मोठा नाही. तिथे मोजकेच डॉक्टर आहेत आणि जर एक जरी आला नाही तर पेशंटला खूप अडचणी येतात. दवाखान्यातील मला एवढं छान पॅकेज त्यामुळेच तर देतात, कारण माझं काम मी मन लावून करते. मी खूप मेहनतीने आणि मन लावून काम करते. मी एक नजर तिच्यावर टाकली. ती नेहमीसारखी सुंदर आणि स्मार्ट दिसत होती आणि जेव्हापासून डॉक्टर बनली होती तेव्हापासून तिची फॅशन आणि अंदाज खूप बदलले होते. तिच्या सुंदरतेचा मी पहिलेच दिवाना होतो. त्यात तिला डॉक्टर रूपात बघितलं की मी अजूनच घायाळ होऊन जायचो. मी आरतीचा हात पकडून तिला विश्वास दिला की ती आरामात तिचं काम करू शकते. आईला आणि घरातल्यांना मी सांभाळून घेईन. माझं बोलणं ऐकून आरतीच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, एक दिवस मी एवढी मोठी डॉक्टर होईन की लोक मला आपुलकीच्या नजरेनं बघतील. मला एवढा पैसा कमवायचा आहे की कुठल्याही गोष्टीसाठी मला तरसायला लागू नये. मला एवढं मोठं व्हायचं आहे की माझ्या पुढे सगळे छोटे दिसतील. आरतीचं बोलणं मला विशेष वाटत होतं. ती दवाखान्यातील गरीब पेशंटसाठी काम करत होती
मग एवढा पैसा कमवायचं स्वप्न का बघत होती? मी आरतीला म्हणालो की आपल्याजवळ पैशांची काहीच कमी नाही, तू गरीब लोकांना मदत कर. मी हळूहळू करून तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेन. माझं बोलणं ऐकून ती हसायला लागली आणि म्हणाली, मला स्वतःच्या हिमतीवर कमवायचं आहे. पेशंटची काळजी मी खूप चांगल्या पद्धतीने घेत आहे आणि पैसा तर मला दवाखान्याकडून मिळतोच आहे. मी म्हणालो, अच्छा ठीक आहे बाबा, जे पण तुला हवं आहे ते मिळू दे, पण रूपाच्या लग्नाला नक्की ये. बाकीच्या दिवशी मी आईला समजावून सांगेन. आरतीने मला वचन दिलं की रूपाच्या लग्नाच्या दिवशी काहीही झालं तरी ती सुट्टी घेईल. तिचं बोलणं ऐकून मी खुश झालो. पण रूपाच्या लग्नाच्या दिवशी सगळं काही बदललं. माझ्या आईचा मूड खूप खराब होता. लग्नाच्या अगोदरच तिने मला खूप काही सुनावलं होतं. अगोदरच मी माझ्या आवडीच्या मुलीशी लग्न केलं होतं. आता आरतीचं वागणं जाळत्या आगीत तेल ओतायचं काम करत होतं. आई प्रत्येक गोष्टीवर मला सुनावत असायची. ती म्हणायची की तू त्यापेक्षा एखाद्या घर सांभाळणाऱ्या कमी शिकलेल्या मुलीशी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. कमीत कमी तुला वेळ तरी दिला असता, तुझ्यासोबत आनंदाने संसार केला असता. असलं कसलं तिचं काम आहे की गरजेच्या वेळेला पण तिला सुट्टी घेता येत नाही. सगळी रात्र दवाखान्यात घालवत असते. अजूनपर्यंत तुम्हाला बाळपण झालं नाही. मी गप्प बसून आईचं बोलणं ऐकत होतो. हळूहळू लग्नाचा दिवस पण उजाडला. आरती रात्रीपासूनच घरी होती आणि लग्नाची तयारी करत होती. तिला बघून मला दिलासा मिळाला की ती माझ्या अगोदर नटून थटून तयार झाली आहे. तिला बघून मी हैराण झालो. ती रोजच्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होती. आम्ही दोघं तयार होऊन लग्नाच्या हॉलकडे निघणारच होतो. तेवढ्यात आरतीचा फोन जोरजोरात वाजायला लागला. मी गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलो आणि आरतीने दुसरीकडून बसत फोन उचलला तर कुठली तरी इमर्जन्सी असल्याचा फोन होता. अगोदर ती दवाखान्यात येण्यासाठी नकोच म्हणत होती, पण समोरून तिला असं काहीतरी बोललं गेलं की ती दवाखान्यात जाण्यासाठी तयार झाली. ठीक आहे असं म्हणत तिने फोन कट केला. मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघितलं तर म्हणायला लागली की नाईलाज आहे, मला काही वेळासाठी तरी दवाखान्यात जावं लागेल. तिचं बोलणं ऐकून मला खूप राग आला होता. रागात मी म्हणालो की दवाखान्यात दुसरे डॉक्टर काय मेले आहेत का? प्रत्येक इमर्जन्सीसाठी तुलाच का जावं लागतं? तू सरळ सरळ का सांगितलं नाहीस की आपल्या घरात लग्न आहे त्यामुळे तू नाही येऊ शकत? आरतीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, तुम्ही तर बघितलं ना की मी तुमच्यासमोर किती वेळा नाही म्हणाले होते, पण काय करू, तो माझा पेशंट आहे आणि त्याची हिस्ट्री मलाच माहीत आहे, त्यामुळं माझं जाणं खूप गरजेचं आहे. काही वेळातच परत माघारी येईन, तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरच्यांना काहीतरी सांगा. मनात नसून पण मी आरतीला दवाखान्यात जाण्यासाठी परवानगी दिली आणि तिला दवाखान्याच्या गेटजवळ सोडलं आणि म्हणालो की लवकरात लवकर काम पूर्ण करून लग्नाला ये. मला हे चांगलंच माहीत होतं की आज आरतीचं लग्नात असणं किती गरजेचं होतं. नाहीतर आई मला एक ऐकून गप्प बसणार नाही. ती मला कधीच माफ करणार नाही. मी आरतीला सोडून लग्नाच्या हॉलवर पोहोचलो. बघितलं तर जवळजवळ सगळे पाहुणे आले होते. थोड्या वेळात वराडी मंडळी पण आली. मोठ्या वहिनीने मला कितीतरी वेळा विचारलं की आरती कुठे आहे. मी हे सांगून त्यांना थांबवलं की तिला पार्लरमध्ये टाईम लागला आहे. तिचं झालं की ती मला फोन करणार आहे, मग मी तिला घेऊन येईन. सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले. तेव्हा कुठे जरा मला बरं वाटलं. नाहीतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन मी थकलो होतो. वराड आलं होतं. घरातले सगळेजण लग्नात हजर होते. जर कोणी नव्हते तर ती आरती होती. माझ्या आईने माझ्याकडे मोठे मोठे डोळे करून बघितलं. मला माझा खूप राग आला. मी खाली मान घालून उभा होतो, कारण माझ्या आईला समजलं होतं की मी खोटं बोलत आहे. ही एकच गोष्ट माझ्यासाठी पुरेशी होती, खाली मान घालण्यासाठी. मी खूप वेळा आरतीला फोन केला, पण तिने एकदाही माझा फोन उचलला नव्हता. काय माहीत एवढी कुठे बिझी झाली होती. हार घालण्यापासून ते अक्षता पडण्यापर्यंतचे सगळे लग्नाचे विधी पूर्ण झाले होते. सगळ्या पाहुणे मंडळींची जेवणं पण झाली होती. रूपाच्या सासरच्या लोकांनी मला कितीतरी वेळा आरतीविषयी विचारलं होतं, पण मी त्यांना काय उत्तर देणार होतो. पाहुणे, सगळे नातेवाईक आणि आजूबाजूच्या सगळ्या लोकांना आता विश्वास बसला होता की आरतीचं आणि आईचं एकमेकींशी अजिबात पटत नाही आणि त्यामुळेच ती लग्नात हजर नव्हती. रूपाच्या पाठवणीच्या वेळी तिची सासू आईला म्हणायला लागली,
तुमची धाकटी सून डॉक्टर आहे ही चांगली गोष्ट आहे, पण कमीत कमी नंदेच्या लग्नाला तरी यायचं होतं. रूपाच्या सासूचं बोलणं ऐकून माझ्या आईने लाजेने मान खाली घातली. रूपाच्या पाठवणीनंतर आई मला म्हणाली की आज तुझ्या बायकोमुळे मला सगळ्या लोकांसमोर लाजेने मान खाली घालावी लागली. जेवढी तोंड तेवढ्या गोष्टी. प्रत्येकजण हाच प्रश्न करत होता की अशी कोणती डॉक्टर आहे की तिला एक दिवस पण सुट्टी मिळू शकत नाही. माझ्या मुलीचं नवीन नवीन सासर आहे. ते लोक पण त्या गोष्टीवरून माझ्या मुलीला कितीतरी प्रश्न विचारतील. मग माझी मुलगी कोणाकोणाच्या प्रश्नांना सामोरे जाईल. तुझी बायको एका लग्नात हजर नाही राहू शकत. ती आम्ही मेल्यावर पण नाही येऊ शकणार. आईचा राग अगदी बरोबर होता. आणि खरं तर हेच होतं की आज मला पण आरतीचा खूप राग आला होता. काय झालं असतं जर एक दिवस दवाखान्यात गेली नसती तर, आणि तिच्या जागेवर तिच्या पेशंटला दुसऱ्या डॉक्टरांनी बघितलं असतं तर. माझ्या आईचं बोलणं आणि लोकांच्या प्रश्नांनी माझ्या आत आग लावली होती. आरतीने एकदाही माझा फोन उचलला नव्हता. मी लग्नाच्या हॉलमधून सरळ दवाखान्यात गेलो. आजपर्यंत मी कधीच त्या दवाखान्यात आतमध्ये गेलो नव्हतो. प्रत्येक वेळा आरतीला बाहेर गेटवर सोडून घरी परत जात होतो. पण आज जेव्हा मी दवाखान्याच्या आतमध्ये गेलो आणि समोरचं दृश्य बघितलं तसा मी हैराण झालो. कारण तिथे तर छोटी छोटी बाळं ॲडमिट होती. असं वाटत होतं की तो लहान मुलांचा दवाखाना आहे. योगायोगाने माझी नजर आरतीवर पडली, जी माझ्यापासून खूप लांब उभी होती आणि एका खोलीत आत गेली. त्यामुळे मला तिला शोधायला जास्त वेळ लागला नाही. मी अजून पण खूप रागात होतो. त्यामुळे मी तिला बघतच तिच्या मागे मागे त्या खोलीमध्ये गेलो. पण आतलं दृश्य बघून माझ्या अंगावर काटा आला. आत खोलीत आरती एकटी नव्हती, तर तिच्यासोबत 4 पुरुष होते. आणि जे काही त्यांच्यात चाललं होतं ते बघून आणि ऐकल्यानंतर माझं हृदय धडकायचं विसरलं होतं. माझी ती बायको, जिला मी गरीब लोकांची देवदूत समजत होतो, ती खरं तर तिची हाव होती. मी दवाखान्यातून बाहेर येऊन फुटपाथवर बसलो. मी आरतीसोबत गेल्या 2 वर्षापासून राहत होतो. पण या 2 वर्षात मी तिचं खरं रूप कधीच बघितलं नव्हतं. मला तिचा तिरस्कार वाटायला लागला होता. आणि त्याबरोबर स्वतःचा राग पण येत होता की ज्या बाईसोबत मी राहत होतो तिचा खरा चेहरा मला माहीतच नव्हता. माझं आरतीवर खूप प्रेम होतं. तिच्यासाठी मी माझ्या आईला पण नाराज केलं होतं. आणि आज पण लहान बहिणीच्या लग्नात सगळा वेळ खोटं बोलत होतो. त्यात आरतीचं सत्य समजल्यावर सुद्धा मी तिचीच बाजू घ्यायचा प्रयत्न करत होतो. पण सत्य समजल्यावर तर मी तिचा तिरस्कार करायला लागलो होतो की मी असल्या बाईवर प्रेम करत होतो, जी बाई म्हणण्याच्या लायकीची पण नव्हती. आता मला माहीत झालं होतं की देवाने आम्हाला मूलबाळ का दिलं नव्हतं ते. आरतीसारख्या बायकांच्या नशिबात आई होणं नसतं, ज्या दुसऱ्यांच्या बाळाच्या आयुष्याशी खेळत असतात. आणि त्यामुळेच लग्नाच्या 2-3 वर्षांनी देखील आम्हाला मूलबाळ झालं नव्हतं. बराच वेळ विचार केल्यानंतर मग मी थेट पोलिसांना फोन केला आणि त्यांना सगळी हकीकत सांगून टाकली. पोलीस काही वेळातच त्या जागेवर पोहोचले आणि त्यांनी त्या 4 पुरुषांना अटक केली. सोबतच आरतीला पण अटक केली. मी त्या सगळ्यांच्या विरोधात साक्ष द्यायला तयार झालो होतो, कारण मी ते सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. ते 4 पुरुष डॉक्टर माझ्या बायकोच्या साथीने त्या लहानग्या निरागस बाळांची किडनी काढण्याची तयारी करत होते. त्यांच्यातलं बोलणं ऐकल्यावर मला समजलं की ते हे बेकायदेशीर काम त्या बाळाच्या आईवडिलांना माहीत न होता करत होते. त्या दवाखान्यात कमी पैशात इलाज केला जायचा. त्यामुळे गरीब लोक आपल्या लहान मुलांना घेऊन त्या दवाखान्यात येत होते, जिथे तिथले डॉक्टर माझ्या बायकोला मदतीला घेऊन लहान मुलांच्या इलाजाच्या नावावर त्यांच्या किडन्या काढायचं काम करत होते. आणि त्याच किडन्या बाहेर मोठ्या किमतीला विकत असायचे. मला आरतीचा यासाठीच राग येत होता की ती पण यात सामील होती. तिने तिच्या शिक्षणाचा वापर चांगल्या कामासाठी केला नव्हता. उलट तिने त्याचा वापर चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी केला होता. पोलिसांनी सगळं शोधून काढलं आणि त्यांना असं समजलं की हे काम ते लोक बऱ्याच वर्षापासून करत होते. दवाखान्यातले लोक पण यात बरोबर सामील होते. हे सगळे सुशिक्षित लोक होते, जे शिक्षण घेऊन डॉक्टर तर बनले होते, पण आपल्यातली माणुसकी विसरले होते. लेडीज कॉन्स्टेबल आरतीला पकडून घेऊन त्यांच्या गाडीकडे जायला लागली, तर मी तिला काही वेळ थांबायला सांगितलं.
मी आरतीच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, आपल्या आयुष्यात असं काय कमी होतं की तू हे चुकीचं काम करत होतीस? तिच्याजवळ माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. काहीही न बोलता ती तिथून निघून गेली. जास्त पैशाच्या हव्यासापोटी तिने चुकीचा रस्ता पकडला होता. मला तर तिचा विचार करून मलाच लाज वाटत होती की एवढी शिकलेली असून पण एवढं चुकीचं काम करत होती. कधी कधी माणूस पैशाच्या हव्यासापोटी स्वतःच्या बर्बादीचं स्वतःच कारण बनतो. त्यामुळे जास्त पैशाचा लोभ पण खूप वाईट असतो. तो लोभच आपल्याला काहीतरी चूक करण्यास भाग पाडतो. त्यामुळे आहे त्यामध्ये समाधानी राहायला शिका.